नमस्कार मित्रांनो, काकडे सायन्स अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला भाग आहे ट्रिग्नॉमेट्री. मागच्या भागात आपण काय पाहिलं होतं? ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे बेसिक पाहिलं होतं, त्यातले फॉर्म्युले कोणकोणते, त्याचं डेरिवेशन पाहिलं होतं. ओके, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 स्टार्ट करणार आहोत. ओके, चला मग थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या पार्टला वळू. त्या अगोदर मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून त्याच्यासोबतचा जे बेल आयकॉन आहे त्याला काय करा, ऑल ओव्हर करा. त्यानं काय होईल मित्रांनो, असे येणारे आमचे नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. ओके, चला मग स्टार्ट करूया. ओके, प्रॅक्टिस सेट 6.1 काय आहे? इफ साइन थिटा इज इक्वल टू, फर्स्ट क्वेश्चन त्यातला बघा. प्रॅक्टिस सेट 6.1 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय? साइन थिटा इज इक्वल टू 7/25. साइन थिटा इज इक्वल टू 7/25. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड टॅन थिटा. दिलं काय आपल्याला? दिलाय साइन थिटा दिलाय. किती आहे? 7/25. काय विचारते? काय काढा? कॉस थिटा आणि टॅन थिटा. आता मी तुम्हाला सांगतो, ट्रिग्नॉमेट्री असा एक चॅप्टर मित्रांनो, खूप सोपा आहे आणि बोर्डच्या एक्झामला तुम्हाला खूप वेटलेस मार्क आहे त्याला. ओके, त्यामुळे मित्रांनो याचं सगळं क्रेडिट जाते, सगळे फॉर्म्युले. ओके, जेवढे आपण मागच्या पार्टमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे जेवढे फॉर्म्युले पाहिलेत ते सगळे पाठ असणं गरजेचं आहे. ओके, तर सगळ्यात त्याच्यानंतरचं मित्रांनो, तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसला अगोदर तर ते सगळ्यात अगोदर बघून घ्या. ओके, त्यानं काय होईल मित्रांनो, तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील, फॉर्म्युले लक्षात येतील, सगळं रिवाइज होईल. बरोबर आहे ना? तर मग मी त्या आय बटनवर लिंक दिलेली आहे आपल्या पाठीमागच्या व्हिडिओची, ते व्हिडिओ बघून घ्यायचा बेसिक पार्ट, नंतर हे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ओके, चला मग बघूयात कसं. आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यात आपल्याकडं साइन थिटा पण आहे आणि कॉस थिटा पण आहे. ओके, आपल्याला साइन थिटाहून फक्त कॉस थिटा काढता येईल, नंतर कॉस थिटा काढल्यावर आपण टॅन थिटा काढू शकतो. बरोबर आहे? मग असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यात साइन थिटा पण आहे आणि कॉस थिटा पण आहे? ओके, कोणता फॉर्म्युला आहे आठवा बरं. बघा सोल्युशन याचं, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, वी नो दॅट असं म्हणायचं. फॉर्म्युला लिहायच्या अगोदर वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं. बरोबर आहे? तर आता बघा, साइन थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, मग ही याच्यात पुट करून कॉस थिटा निघू शकतो. मान्य आहे? चला मग पुट करा व्हॅल्यू. देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 7/25. हे 7/25 ॲज इट इज. पण इथे साइनचा स्क्वेअर आहे म्हणून इथे 7/25चा पण स्क्वेअर करावं लागेल, प्लस कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज इक्वल टू 1 पण ॲज इट इज. आता 7/25चा स्क्वेअर करून घ्या. 7चा स्क्वेअर किती आहे मित्रा? 49. आणि 25चा स्क्वेअर किती आहे बघा? 625. ॲम आय राईट? प्लस कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज इक्वल टू 1 ला 1. आता काय करायचं आपल्याला? कॉस स्क्वेअर थिटा आता काढून घ्यायचा आहे. काय होईल मग? हे प्लस 49 डिवायडेड बाय 625 तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय भेटला आपल्याला? 1 मायनस, हे प्लस इकडे आल्यावर काय झालं? मायनस झालं. मायनस 49 डिवायडेड बाय 625. राईट? आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, LCM काढून घ्या. कसं असतं? याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असते. मग 625 इंटू 1 625. 1 मायनसला मायनस आहे. 1 इंटू 49 49. हे डिवायडेड बाय 625 ॲज इट इज. ओके, बघा आता 625 मधून 49 गेले, खाली किती राहिले? 574. बघा 625 मधून 49 गेले, शिल्लक बघा इथं आला 7, इथं कॅरी केला, इथं झाला 1, इथं आले परत 11, इथं राहिला 7, इथं राहिले 5, इथं 4 राहिला का? हां राईट, 574 म्हणलंच होतं मी अगोदर. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय भेटलं मग? 625 मधून 49 गेले, किती भेटले आपल्याला? 574. डिवाइडमध्ये किती येतं? 625 ॲज इट इज. ओके, पण ही कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. ओके, पण आपल्याला नुसती कॉस थिटा काढायचं आहे. मग काय करावं लागेल? दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. लिहा मग इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटेल मग आपल्याला? 574 कशाचा स्क्वेअर आहे? 24चा. आणि 625चा तर आपण आताच काढला स्क्वेअर, किती आहे? 25. हे 25ला 25. राईट? आता कॉस थिटा भेटलाय आपल्याला. बरोबर आहे? कॉस थिटा भेटलाय. आता आपल्याला राहिला काय? टॅन थिटा काढायचा आहे. बरं, आता कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं? आता कोणता फॉर्म्युला आहे? टॅन थिटाहून कॉस, आपल्याला साइन कॉस आहे आपल्याकडे, त्यावरून टॅन थिटा काढायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे? परत विषय आला फॉर्म्युल्याचा, त्यामुळे फॉर्म्युले सगळे व्यवस्थित लक्षात घ्या. लिहा मग आता इथं वी नो दॅट. परत वी नो दॅट काय नो आहे आपल्याला? काय माहिती आहे मित्रांनो? टॅन
थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे साइन थिटाची व्हॅल्यू आहे आणि कॉस थिटाची पण आहे. मग ठेवून द्या. साइन थिटा किती आपल्याकडं 7/25 आणि कॉस थिटा आपण आताच काढाय 24/25. आता बघा इथं काय आहे 2. इथं आता याचं मल्टिप्ली याचं डिव्हिडेशन कसं करणार, याला डिवाइड कसं करणार. 2 इथं नंबर आहेत आपल्याकडे. ओके कसं डिवाइड करणार याला, जे एकदम वरचं आहे आणि एकदम जे खालचं आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू, सांगतोय लक्षात लिहून घ्या. आता एकदम शेवटपर्यंत तुम्हाला कामा पडणार आहे. बघा जे एकदम वरचं आहे एकदम खालचं आहे त्याचं मल्टिप्लिकेशन 7/25 डिवाइडमध्ये जे मधले येतं त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आहे 25/24 25/24. हे 25 कॅन्सिल. देअरफॉर टॅन थिटा किती भेटला मग आपल्याला बघा 7/24. हेच तर आपल्याला काढायचं होतं. ओके हेच तर आपल्याला काढायचं होतं. आलं का लक्षात. फर्स्ट क्वेश्चन इथे झालेला आहे आपला. हे लिहायचं असलं तर लिहून घ्या, नंतर बघू आपण सेकंड क्वेश्चन. मित्रांनो सेकंड क्वेश्चन करूया प्रॅक्टिस सेट मधला. काय म्हणते सेकंड क्वेश्चन वाचा अगोदर. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. ओके फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. आपल्याला दिल्या काय त्यांनी फक्त टॅन थिटा आणि त्याहून काय काढायचं आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटा. परत विषय कशाचा आला फॉर्म्युला. असे कोणते फॉर्म्युले आहेत. ओके सगळ्यात साधी गोष्ट सांगतो अगोदर. टॅन आणि सेक एका फॉर्म्युलेत आहेत बरोबर आहे. जर आपल्याला सेक भेटला तर कॉस भेटेल. कसं, कारण कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा हे आपल्याला माहिती आहे. पण टॅन थिटाहून आपल्याला सेक थिटा काढायचा. कसा काढणार त्याचा एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आठवते का. त्यामुळे म्हणतो फॉर्म्युले पाठ करा. ओके लिहा मग असं सोल्युशन याचं. फॉर्म्युला कोणता आहे टॅन आणि सेकचा. वी नो दॅट. फॉर्म्युला लिहायच्या अगोदर वी नो दॅट असं लिहायचं. वी नो दॅट कोणता फॉर्म्युला आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युला आहे आपल्याकडं. आठवते का मागच्या वेळेस मी लिहून दिला होता. त्यामुळे म्हणतोय फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा मित्रांनो. ओके आता आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे मग सेक भेटून जाईल आपल्याला. ठेवून पुट करा व्हॅल्यू टॅनची. देअरफॉर 1 + टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 3/4. पण इथे टॅनचा स्क्वेअर आहे म्हणून 3/4चा पण स्क्वेअर होईल. इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. ॲम आय राईट. बरोबर आहे. चला मग 1 + 3/4चा स्क्वेअर कसा करताल अगोदर 3चा करा 9 आणि डिवाइडमध्ये 4चा 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. याचं करून घ्या कसं होतं तर याच्या खाली काय नाही म्हणजे काय मग 16 × 1 16. हे प्लसला प्लस 1 × 9 9 परत 1 × 16 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 16 + 9 किती आलं मित्रा 25 डिवाइडमध्ये 16 ॲज इट इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. राईट. आता आपल्याकडं सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू भेटली पण आपल्याला काय पाहिजे नुसता सेक थिटा. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड लिहा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके असं लिहायचं व्यवस्थित. एक्झामिनरवर इम्प्रेशन आपलं छान पडतं मित्रांनो. देअरफॉर मग सेक थिटा काय भेटेल आपल्याला. सेक थिटा काय भेटला मग बघा 25चा स्क्वेअर रूट किती आहे 5 आणि 16चं किती आहे 4. मग सेक थिटा किती भेटलाय आपल्याला 5/4. सेक थिटा तर भेटलाय. आता काढायचा काय कॉस थिटा. परत आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे लिहा मग. वी नो दॅट. कोणताही फॉर्म्युला लिहायच्या अगोदर असं लिहायचं वी नो दॅट. हे छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं काम करून जातात मित्रांनो. ओके ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना खूप मोठं काम करतात. चला वी नोट दॅट काय आहे कॉस थिटा इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं 1/सेक थिटा. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मग ठेवा कॉस सेकची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आताच काढली. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा किती होता आताच काढलाय 5/4. नंतर आता खालचं 4 उडी मारून कुठं जात असते याच्यासोबत. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. मग कॉस थिटा किती भेटला आपल्याकडं 4/5. आलं का लक्षात. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हे झाला यातला सेकंड क्वेश्चन. लक्षात आला का. लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. नंतर आपण थर्ड क्वेश्चन करू यातला. ओके थर्ड क्वेश्चन काय कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. ओके मी हिरेच एक काम करा लिहूनच घ्या अगोदर नंतर आपण ते सॉल्व्ह करू. हे लिहून घ्या अगोदर. यातला थर्ड क्वेश्चन करूत आपण. ओके थर्ड क्वेश्चन काय म्हणते बघा वाचा व्यवस्थित. थर्ड क्वेश्चन हा सेकंडचा मी थर्ड केला. काय म्हणते थर्ड क्वेश्चन बघा. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. ओके फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक अँड साइन थिटा.
आता कोसेक आणि साईनमध्ये रिलेशन आहे, बरोबर आहे. काय आहे, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, हे रिलेशन आहे त्यांचं अल्टरनेट, बरोबर आहे. मग आपल्याला असा फॉर्म्युला पाहिजे की ज्याच्यात कॉट पण असेल कोसेक पण असेल. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडं, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग अगोदर आपल्याला कोसेक भेटेल, कोसेकहून आपण साइन काढू, बरोबर आहे मित्रांनो. चला मग आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे, स्टार्टिंगला काय म्हणायचं फॉर्म्युला लिहायच्या अगोदर, वी नो दॅट काय बाबा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याकडे कॉटची व्हॅल्यू आहे, कोसेक भेटून जाईल. मग करा पुट व्हॅल्यू, 1 प्लस कॉटची व्हॅल्यू किती आहे 40 अपॉन 9, पण इथं कॉटचा स्क्वेअर आहे, मग 14 अपॉन 9चा पण स्क्वेअर करावं लागेल, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, देअरफॉर 1 प्लस 40चा स्क्वेअर किती करताल, 4चा स्क्वेअर किती आहे मला सांगा, 16, आणि 0 इंटू 0 2 करावं लागेल ना, ते मग किती होईल 40चा स्क्वेअर 1600. ओके, अरे अपॉन एकाला करावं लागेल ना, सॉरी. आणि 9चा स्क्वेअर किती येईल मग 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. राईट, करून घ्यायचं काय होतं ते बघा, खाली काय नाही म्हणजे 1, 81 इंटू 1 81 प्लस 1 इंटू 100 1600च डिवाइड बाय 18 इंटू 1 81 इंटू 1 81च इज इक्वल टू काय राहिलं कोसेक स्क्वेअर थिटा. राईट, आता बघा 1600 प्लस 81 किती भेटलं ते 1681 अपॉन 81. ओके, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता बघा आपल्याकडे कोसेक स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, पण आपल्याला पाहिजे काय नुसता कोसेक. मग काय करावं लागेल, कोणतं वाक्य लिहावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड असं लिहायचं व्यवस्थित, काही फरक पडत नाही, खूप छान राहते मित्रांनो. असं लिहिलं ना, एक तुमच्या पेपरला पॅटर्न येऊन जातो. मग काय होईल, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला बघा, कोसेक थिटा इज इक्वल टू आता मला सांगा 1681चा स्क्वेअर रूट काय असेल. आपण आताच पाहिलं 40चा स्क्वेअर किती केला आपण 1600, त्यापेक्षा किती इथं काय ॲड व्हायलेत 81 ॲड व्हायलेत. म्हणजे काय व्हायले बघा 41चा स्क्वेअर करून पहा एवढा येईल. त्यामुळे काय मग त्याचा स्क्वेअर रूट काय असेल 41 डिवाइडमध्ये 41 डिवाइडमध्ये 81चा स्क्वेअर रूट 9, हे तर माहिती आहे. मग कोसेक थिटा किती भेटला आपल्याला 41 अपॉन 9. कोसेक थिटा तर एवढा भेटलाय. आता आपल्याला राहिला काय साइन थिटा काढायचा. आता साइन थिटाचा फॉर्म्युला काय आहे 1 बाय कोसेक थिटा. लिहा मग वी नो दॅट काय बाबा काय माहिती आपल्याला, वी नो दॅट कोणता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइन थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन कोसेक थिटा. खरं आहे का, हां कौग मान हलवायले फॉर्म्युले पाठ करा. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, पुट करा त्याच्यात किती आहे कोसेक थिटा 41 अपॉन 9. आता खालचं 9 उडी हाणून वरी गेलं. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू काय भेटला 9 अपॉन 41. ओके, मग आपल्याला जे काढायचं होतं ते आपण इथं काढलेलं आहे. साइन थिटा पण काढला आणि कोसेक थिटा पण काढलेला आहे. आलं का लक्षात आलं का. आता पुढचा क्वेश्चन बघा, खूप सोपा आहे ते, पण सगळे क्वेश्चन सोपे आहेत. फक्त काय महत्त्वाचं याच्यात फॉर्म्युले तुम्ही किती पट लक्षात ठेवतात. पाठ करून टाका नो डाऊट, आणि खूप सोपे फॉर्म्युले आहेत हो. 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बाकी सगळे फॉर्म्युले तुम्हीच तयार करू शकता. आपल्याला माहिती आहे साइन थिटा कशाच्या इनवर्स असते कोसेकच्या, मग कोसेक कशाच्या इनवर्स होईल साइनच्या. तसंच कॉस कशाच्या उलटा असते सेकच्या, मग सेक कोणाच्या उलटा होईल कॉसच्या. तसा टॅन कोणाच्या असते कॉटच्या, मग कॉट कोणाच्या होईल टॅनच्या. असं हे सगळं बेसिक असते, फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे बघा हे लिहून घ्या, नंतर बघू आपण पुढचे क्वेश्चन. हे लिहून तर घ्या अगोदर. मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघू. हे क्वेश्चन IMP करायला, याला काय करा IMP करा क्वेश्चनला. महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि खूप सोपा आहे. आता पण याच्यात बघा याच्यात कोणता फॉर्म्युला बसणार नाही. आता तुम्ही म्हणता सर इथं डायरेक्ट दिले 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 असा एक क्वेश्चन आहे. आणि नंतर काय फाइंड करा म्हणते सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा हे फाइंड करा म्हणते. मग कसं करणार अगोदर याच्यात कोणता फॉर्म्युला बसते का नाही बसणार. याला अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊ काय होते बघू. ओके, हे -12 कोसेक थिटा तिकडे पाठवून द्या काय होते बघा. देअरफॉर 5 सेक थिटा हे -12 कोसेक थिटा तिकडे गेला काय होईल +12 कोसेक थिटा.
इकडं मायनस होता, 0 इक्वल टूच्या इकडे आल्यावर प्लस झाला. आता बघा काय करा, हे सगळे व्हेरिएबल आहेत, सॉरी नंबर आहेत ते कॉन्स्टंट आहेत, एका कडीने एका साईडला घ्या सगळे. आता बघा हे मल्टिपलमधलं 12 इकडे आल्यावर काय झालं, डिवाइडमध्ये आलं. मग 5 सेक थिटा, वाटल्यास एक स्टेप वाढवा आणखीन, 1 मिनिट थांबा, एक स्टेप वाढवा. सेक थिटा काय असते मित्रांनो, बघा हे 5 ला 5 ॲज इट इज. सेक थिटा काय असते, 1/cos थिटा, फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला. तसंच 12 ला 12 इंटू कोसेक थिटा काय असते, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा, 1/sin थिटा. याला सिम्प्लिफाय करायला होतं आपण, काहीच नाही. ओके, आता हे डिवाइड मधलं साईन आहे, इकडे आल्यावर काय होईल मल्टिपलमध्ये. देअरफॉर 5 इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे, इज इक्वल टू इकडे काय शिल्लक राहिलं 12. तसंच ते मल्टिपलमधलं 5 इकडे गेल्यावर काय झालं डिवाइडमध्ये. देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. हे डिवाइडमध्ये काय आलं, कारण इकडे मल्टिपलमध्ये होतं. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असते, टॅन थिटा. देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू काय भेटला मग 12/5. आता एवढं सिम्प्लिफाय केलंय दिलेल्या क्वेश्चनला, त्याहून आपल्याला काय भेटलं, फक्त टॅन थिटा. पण आपल्याला टॅन थिटा फाइंड करायचा का नाही, सेक थिटा करायचा आहे, कॉस थिटा करायचा आहे आणि साइन थिटा करायचा आहे. पण भेटलाय आपल्याला टॅन थिटा. आता टॅन थिटाहून आपल्याला काय काय भेटता येईल, कोणता फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, एक आहे कोणता, साइन बाय कॉस. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार नाही. आणखीन एक टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे कोणता, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे नंतर आपल्याला सेक भेटेल, सेकून कॉस भेटेल आणि कॉसून साइन काढता येईल. राईट, हे सगळा खेळ आहे सूत्राचा, त्यामुळं फॉर्म्युले पाठच पाहिजे. लिहा मग असं, वी नो दॅट काय आपल्याला माहिती आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 ला 1 प्लस ला प्लस, टॅनची व्हॅल्यू किती काढली आपण 12/5. हे 12/5, पण इथं टॅनचा स्क्वेअर आहे म्हणल्यावर याचा पण स्क्वेअर करावं लागेल, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. राईट, देअरफॉर 1 प्लस ला प्लस, 12चा स्क्वेअर किती 144 अपॉन 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. करून घ्यायचं, याच्या खाली काय नाही म्हणजे 1, 25 इंटू 1 25, 1 इंटू 144 144 अपॉन मध्ये 25 इंटू 1 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता बघा, देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता हे अगोदर लिहिले नंतर हे 144 + 25 किती होईल 169. राईट, 169 अपॉन मध्ये 25. पण इथं आपल्याला सेक स्क्वेअर थिटा भेटलाय, पण आपल्याला काढायचा काय नुसता सेक थिटा. मग काय लिहिताल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. देअरफॉर सेक थिटा काय भेटेल मग आपल्याला, 169चं स्क्वेअर रूट किती येईल 13 आणि 25चं 5. मग सेक थिटा तर आपल्याला भेटलाय, किती भेटलाय 13/5. राहिले काय आपल्याला आता कॉस थिटा काढायचा आहे आणि साइन थिटा. सेक थिटाहून आपल्याला कॉस थिटा आरामशीर काढता येईल. कसा, आपल्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे. परत काय लिहिणार, वी नो दॅट. काय लिहिणार, वी नो दॅट. काय लिहिणार, वी नो दॅट. काय लिहिणार, कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला 1/सेक थिटा. बरोबर आहे, किंवा सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा असं पण लिहू शकता. पण आपल्याला काढायचं आहे ना कॉस थिटा, त्यामुळे कॉस थिटा इक्वल टूच्या अगोदर लिहिलं आहे मी. बरोबर आहे, मग सेक थिटाची तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे, पुट करा तिथे. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटाच्या ऐवजी काय लिहू मग 30/5. हे 13/5. आता खालचं 5 उडी हाणून इथं 1 सोबत गेलं. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटला मग 5/13. मग कॉसची व्हॅल्यू किती भेटली 5/13. हे 5 हा लक्षात आले ना, हे 5/13. ओके, कॉस थिटाची व्हॅल्यू किती भेटली 5/13. आता राहिलं काय साइन थिटा. साइन थिटा काढायचं आहे आपल्याला. आता कोणत्या फॉर्म्युल्यात साइन आणि परत साइन आणि सेक आहेत का, नाही. साइन आणि टॅन आहेत का, नाही. पण साइन आणि कॉस एका फॉर्म्युल्यात आहेत. कोणत्या सांगा, वी नो दॅट. परत एक डायलॉग, वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला आहे ते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आहे. आता कॉसची व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे साइनची भेटून जाईल आपल्याला. सेम अशा प्रकारेच काढून घेऊ. चला, हे साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे 5/13. पण याचा कॉसचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर इज इक्वल टू 1 ला 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा, 5चा स्क्वेअर किती 25, 13चा 169 इज इक्वल टू 1. ओके, आता बघा काय करू. आता मी हे तुम्ही एवढं लिहून घ्या अगोदर, हे पार्ट लिहून घ्या एवढा, मग मी ते इरेज करतो. नंतर तुम्ही काय करा, ते
नंतर मग अगोदर हे लिहून घ्या एवढं, ते इकडलं नंतर इकडे लिहितो मी. ओके, राहिलेला पार्ट हे लिहून घेतलं का स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास. एवढं इरेज करायलो मी आता. ओके, चला बघा आता काय राहिले. साइन स्क्वेअर थिटा आपण कुठपर्यंत होतो, इथपर्यंत. परत ती स्टेप मी इकडे लिहितो बघा आता. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस 25/169 इज इक्वल टू काय 1. आता हे प्लस आहे, तिकडे गेलो काय होईल मायनस. देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 25/169. करून घ्यायचं काय होतं तर LCM मध्ये बघा. याच्या खाली काय नाही म्हणजे 169 इंटू 1 169 मायनस 1 इंटू 25 हे जे मायनस आहे ना त्याची द्यायची घेतलेले. परत 1 इंटू 169 169 169 मधून 25 गेले 144 आणि हे डिवाइड मधले 169 ॲज इट इज. ही कशाची व्हॅल्यू भेटली, साइन स्क्वेअर थिटाची. पण काढायचं काय आपल्याला नुसता साइन थिटा. मग काय डायलॉग असते आपला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर साइन थिटा काय भेटेल मित्रा, मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट करा. 144चं स्क्वेअर रूट किती 12 आणि 169चं 13. मग साइन थिटा काय भेटला आपल्याला 12/13. किती भेटला साइन थिटा आपल्याला 12/13. हे सगळे आपल्याला जे फाइंड करायचं, कॉस थिटा सांगितला होता केला, सेक थिटा सांगितला होता ते पण केला आणि साइन थिटा सांगितला होता ते पण फाइंड केलेला आहे आपण. आले का लक्षात. बघा किती सोपे क्वेश्चन आहेत. पण विषय काय आहे मेन, आपल्याला फॉर्म्युले पार्ट पाहिजे. ओके, एकदम फॉर्म्युले पार्ट असले की विषय संपला. हो, आले का लक्षात. कसा केला क्वेश्चन नंबर 4. लक्षात आला असेल तर लाईक करा आणि लिहायचं असलं तर लिहून घ्या. नंतर बघू पुढचे क्वेश्चन. 5th क्वेश्चन करू. खूप छान क्वेश्चन आहे हा पण. हे पण काय, याच्यावर पण काय ओरिएंटेड आहे, फॉर्म्युला ओरिएंटेड. आपल्याला मेन काय फॉर्म्युले लक्षात ठेवले पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय काही खरं नाही ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ओके, फॉर्म्युले पाठ करा. ते खूप सोपे फॉर्म्युले, थोडेच येतं, 4-5 फॉर्म्युले ते पाठ करून टाका. ओके, चला आता बघा काय सांगतायत. 5th क्वेश्चन, टॅन थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ कशाची, साइन थिटा प्लस कॉस थिटा प्लस डिवाइडमध्ये सेक थिटा प्लस कोसेक थिटा. एवढ्या सगळ्याची ॲडिशन डिवाइड करून आपल्याला तिची व्हॅल्यू काढायची. पण दिलं काय आपल्याकडे नुसतं त्यांनी टॅन थिटा. तर टॅन थिटाहून अगोदर आपल्याला साइन थिटा काढणं, कॉस थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा काढायचा. पण हे सगळं शक्य आहे का आपल्याला नुसतं टॅन थिटाहून काढता काय येईल. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे टॅनचा. कोणता, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग सेक थिटा भेटेल. सेक थिटाहून काय भेटेल, कॉस थिटा. कारण काय, सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा. कॉस थिटाहून आपल्याला भेटेल साइन थिटा. का, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग साइन थिटाहून काय भेटेल, कोसेक थिटा. कारण काय, कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. सगळं एकमेकाला ॲडजस्टमेंट आहे. फक्त अगोदर एक भेटलं पाहिजे आपल्याला. कसं भेटणार ते बघा. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता आहे, लिहा असं. फॉर्म्युला लिहायच्या अगोदर वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला आहे मित्रांनो आपल्याकडं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ओके, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. करा व्हॅल्यू पुट. टॅनची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे 1. करा पुट मग ती. पण इथं टॅन स्क्वेअर आहे मग 1चा पण स्क्वेअर करावं लागेल. ओके, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. 1चा स्क्वेअर किती असते 1च. 1 प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस 1 2. मग सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय भेटला आपल्याला 2. पण आपल्याला नुसता सेक थिटा पाहिजे बघा. मग काय करावं लागेल, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू काय भेटेल मग 2चा स्क्वेअर रूट किती येईल, √2. कारण आपल्याला व्हॅल्यूमध्ये एक्झॅक्ट काढता येणार नाही ते, म्हणून √2. सेक थिटा भेटला √2. आता सेक थिटाहून काय भेटेल आपल्याला कॉस थिटा. कसा बघा आता, वी नो दॅट. परत एकदा आलं, वी नो दॅट. का असं, कारण आपल्याला सेक थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. सेक थिटाची तर व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती आहे √2. त्यामुळे कॉस थिटा पण काय भेटेल आपल्याला, मग सेक थिटाची व्हॅल्यू ठेवून द्या किती आहे √2. ही ठेवली. मग कॉस थिटा किती भेटला 1/√2. कारण कॉस थिटा काय असते, सेक थिटाचे एक्झॅक्ट ऑपोजिट असते. तसाच सेक थिटा काय असते, कॉसचे ऑपोजिट. कॉस असते सेकच्या ऑपोजिट, सेमच. ओके, आता कॉस थिटा भेटला. कॉस थिटाहून आपल्याला साइन थिटा काढायचा. कसा काढणार, कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॉस आणि साइनचा, कोणता आहे सांगा. वी नो दॅट. परत एकदा, वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग आपल्याकडे काय भेटले, कॉस भेटलाय, त्याहून साइन भेटू शकते आपल्याला. आता चला मग, देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. कॉसची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 1/√2.
पण कॉसचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर इज इक्वल टू 1 ला 1. ओके, 1/√2चा स्क्वेअर करून घ्या आता. साइन स्क्वेअर थीटाला साइन स्क्वेअर थीटा, प्लसला प्लस, 1चा स्क्वेअर किती 1च, √2चा स्क्वेअर नुसता 2 इज इक्वल टू 1 ला 1. आता प्लस 1/2 तिकडे गेल्यावर -1/2. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय भेटेल मग 1 - 1/2. करून घ्यायचं काय होतं ते खाली काय नाही म्हणजे 1, 2 × 1 2, मायनसला मायनस, 1 × 1 1, डिवाइड 2 × 1 2, 2 मधून 1 गेला राहिला 1, आपण मध्ये 2 जशाच तसा. साइन स्क्वेअर थीटा किती भेटला मग 1/2. साइन स्क्वेअर थीटा 1/2 आहे, पण पाहिजे काय आपल्याला नुसता साइन थीटा, मग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग साइन थीटा पण काय भेटेल एक्झॅक्ट 1/√2. किती भेटला 1/√2. किती भेटला साइन थीटा 1/√2. आता साइन थीटाहून आपल्याला काढायचा काय कोसेक थीटा. कसा काढणार, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. मान्य आहे फॉर्म्युला. चला, देअरफॉर कोसेक थीटा, आपल्याकडे साइन थीटाची व्हॅल्यू आहे, पुट करून ठेवा 1/sin थीटा. किती आहे साइन थीटाची व्हॅल्यू 1/√2. सॉरी, हां 1/√2. हे 1/√2, हे खालचं √2 उडी हाणून या 1 सोबत. देअरफॉर कोसेक थीटा काय भेटला मग नुसता √2. अपॉन मध्ये 1 नाही लिहिलं तरी चालतंय, इंटू मध्ये 1 नाही लिहिलं तरी चालतंय. मग कोसेक थीटा किती भेटलाय √2. बघा आपल्याला काय साइन थीटाची व्हॅल्यू भेटली, कॉस थीटा भेटला आपल्याला, सेक थीटा पण भेटलेला आहे आणि कोसेक थीटा पण भेटलेला आहे. आता सगळ्याची व्हॅल्यू काढायची ॲडिशन करून आपल्याला काढू. काय गिवन म्हणण्यापेक्षा चला असंच लिहा, डायरेक्ट तीच लिहून घ्या इथं. देअरफॉर साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. ओके, साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. व्हॅल्यू पुट करा आता. साइन थीटाची व्हॅल्यू किती काढली आपण, ही इथे आहे. किती काढली 1/√2. हे 1/√2 ला 1/√2 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू किती काढली आपण, ही इथे आहे 1/√2 डिवाइड मध्ये सेक थीटा किती काढलाय आपण, हे इथं √2 प्लसला प्लस, कोसेक थीटा किती काढलाय √2, हे √2 ला √2. हे कशाच्या इक्वल टू आहे ह्याच्या बरं, ह्याची व्हॅल्यू आहे ही, म्हणून हे इक्वल टू ला इक्वल टू. ओके, आता याला सॉल्व कसं करणार. ओके, सॉल्व कसं करणार पाहता. अगोदर याचा न्यूमरेटर सॉल्व करून घेऊत आपण. बघा इथं 1/√2 आहे, इथं 1/√2 आहे. दोघांच्या डिनॉमिनेटर मध्ये याच्या काय आहे √2. मग कॉमन एक घेऊत, कॉमन √2 घेतलं वरी न्यूमरेटरचं. बरं डिनॉमिनेटरला आणखीन हात लावलेला नाही मी, याला हात लावला नाही, फक्त हे सॉल्व करायलो. ओके, याला सॉल्व करतोय. दोन्ही कॉमन होते म्हणून एक घेतलं आणि वरी ॲडिशन होत असली तर ॲडिशन करायची, सबट्रॅक्शन होत असली तर सबट्रॅक्शन करायची. बिलकुल घाबरत नाही. इथं ॲडिशन व्हायली मग करून घ्या 1 + 1. ओके, डिवाइड मध्ये आता √2 + √2 2√2. ओके, √2 + √2 2√2 इज इक्वल टू 1 + 1 2. आणि हे √2 कोणासोबत आलं, हे सोबत आलं खाली. चला 2 × हे √2 इथलं ॲज इट इज, आणि हे पण या सोबत येते मल्टिपलमध्ये 2√2. कारण का याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. मग हे याचं होत असतंय आणि याचं होत असतंय. मग अशीच सांगितलं तुम्हाला. ओके, चला हे 2 कॅन्सल इज इक्वल टू 1 राहिलं वरी, √2 × 2 नुसतं 2. देअरफॉर ह्याची व्हॅल्यू किती भेटली मग आपल्याला, साइन थीटा प्लस कॉस थीटा डिवाइड मध्ये सेक थीटा प्लस कोसेक थीटा किती भेटलाय 1/2 व्हॅल्यू भेटली. शेवटी लिहायला असं याच्या इक्वल टू लिहायचं. त्याला आलं का लक्षात. बघा खूप सोपं आहे. आता तुम्ही तिथं कन्फ्यूज होताल, बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो बघा, A/B डिवाइड मध्ये BC/D अपॉन मध्ये C/D असं असेल तर याला कसं सॉल्व करणार बघा. याचं सॉल्व कसं होत असते, A आणि D चं मल्टिप्लिकेशन A × D डिवाइड मध्ये B × C. हे फॉर्म्युला लिहून घ्या कुठतरी, खूप कामा पडणार आहे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण आणि इतर तुम्हाला मॅथमध्ये पण. ओके, हे फॉर्म्युला लिहून घ्या. त्याच्याहून तसं तुम्हाला कसं केलं हे लक्षात येईल ह्या फॉर्म्युल्यावर. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. चला, हे झाला क्वेश्चन नंबर 5. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन आहेत. त्या क्वेश्चन नंबर 6 मध्ये आय थिंक 12 क्वेश्चन आहेत. खूप मोठा क्वेश्चन आहे, ते पण करू, काय अडचण नाही. पण हे तर लिहून घ्या अगोदर. ओके, काय थांबायचं इथं. चला, बिलकुल काय अडचण नाही, थांबू तिथं आपण. आज राहिलेले क्वेश्चन आपण पुढच्या भागात, प्रूव्ह दॅटचे सगळे क्वेश्चन पुढच्या भागात आपण संपवणार आहोत. आय थिंक 12 क्वेश्चन आहेत ना, खूप सोपे क्वेश्चन आहेत. ते पण आरामशीर करून टाकू पुढच्या पार्टमध्ये आपण. हे मी थोडं स्लोली सांगितलंय तुम्हाला. आता पण पुढच्या भागात मित्रांनो फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युल्याशिवाय हा धडा खूप हार्ड वाटेल तुम्हाला. आणि फॉर्म्युले जर पाठ असले ना, यासारखा सोपा कोणता चॅप्टर नाही. ओके, चला भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा काकडे सायन्स अकॅडमी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो.